नमस्कार मंडळी. गौतम अडाणी यांच्यावर अमेरिकेच्या कोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आलाय. त्यांच्यावर अरेस्ट वॉरंट निघलंय आणि त्यामुळं भारतामध्ये खळबळ माजली. यांची शेअर जवळपास गौतम अडाणीचे शेअर 25% खाली घसरलेत आणि त्यांना लोअर सर्किट देखील लागले. नेमकं हे प्रकरण काय? मीडियामध्ये आज दिवसभर गौतम अडाणीचं प्रकरण चालतंय की अमेरिकेमध्ये यांच्यावर केस दाखल करण्यात आली, ज्यावर राहुल गांधींनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि गौतम अडाणी यांना अरेस्ट केलं पाहिजे. भारताचं नाव कसं खाली केलंय, भारताला एकदम शरमेने खाली बघावं लागतंय, अशा प्रकारचे विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला आणि बीजेपी कसं गौतम अडाणीची पाठराखण करतंय अशा प्रकारचा देखील विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला. परंतु मित्रांनो, हे पूर्ण प्रकरण काय की गौतम अडाणी यांच्यावर अमेरिकेमध्ये का बरं खटला दाखल करण्यात आला, हे अत्यंत सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की नेमकं पूर्ण प्रकरण काय आणि अमेरिकेमध्ये का बरं गौतम अडाणी यांच्यावर खटला दाखल करण्यात आलाय. तर मित्रांनो, गौतम अडाणी यांना सौर ऊर्जाचं भारतामध्ये काम चालू करायचं होतं. सोलार पॉवरचं कॉन्ट्रॅक्ट भारतामध्ये यांना घ्यायचा होता. त्यामुळं काय केलं, गौतम अडाणी हे अमेरिकेत गेले. अमेरिकेमध्ये एजॉर नावाची एक कंपनी आहे, जी लिस्टेड कंपनी आहे. त्या कंपनीसोबत यांनी काम सुरू केलं. आपण गठबंधन म्हणू शकतो. त्या कंपनीसोबत त्यांनी गठबंधन केलं आणि जवळपास अमेरिकेमध्ये 25,000 करोडचा फंड जमा केला कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी. आता हे 25,000चा फंड जमा केल्यानंतर ते भारतात आले. भारतामध्ये सोलार एनर्जीचा एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा विभाग आहे. त्या विभागाने ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट इश्यू केलं त्यावेळेस या दोघांनाही कॉन्ट्रॅक्ट मिळालं, एजॉर कंपनीला आणि अदानी ग्रुपच्या अदानी गौतम अडाणी यांच्या कंपनीला. आता हे कॉन्ट्रॅक्ट तर यांना मिळालं, परंतु कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर हे कॉन्ट्रॅक्ट पुढं जात नव्हतं. अनेक अडचणी येत होत्या, टेक्निकल अडचणी असतील, काही गोष्टींच्या अडचणी असतील, त्यामुळं कॉन्ट्रॅक्ट पुढं जात नव्हतं आणि हस्ताक्षर होत नव्हते. त्यामुळं गौतम अडाणी यांनी काय केलं की जवळपास 2200 करोड रुपये इथल्या सरकारी अधिकाऱ्यांना दिले. हे रिश्वतच्या स्वरूपात, लाचच्या स्वरूपात, घुसच्या स्वरूपात, असा आरोप अमेरिकेच्या कोर्टामध्ये, न्यूयॉर्कच्या कोर्टामध्ये गौतम अडाणी आणि अन्य 7 लोक याच्याशी संबंधित, या कंपनीशी संबंधित, त्यांच्यावर करण्यात आले आणि अरेस्ट वॉरंट देखील यांचा काढण्यात आला. 2200 करोड रुपये, जे 25,000 करोड यांनी फंड रेज केला होता अमेरिकेमध्ये, त्यातले 2200 करोड रुपये भारतातल्या अधिकाऱ्यांना, जे या संबंधित अधिकारी आहेत, त्यांना लाचच्या स्वरूपात, रिश्वतच्या स्वरूपात वाटण्यात आले. हाच मेन पॉइंट आहे मित्रांनो. अमेरिकेमध्ये केस दाखल होण्यामागं हेच कारणीभूत आहे. अमेरिकेचे प्रशासन असं म्हणतंय की आमच्या लोकांचा हा पैसा होता. अमेरिकेमध्ये अनेक गुंतवणूकदार असतील, पेन्शनधारक असतील, आम लोक असतील, यांनी हे 25,000 करोड यामध्ये इन्व्हेस्ट केले होते. त्यांचा वापर घूस देण्यात, रिश्वत देण्यात भारतामध्ये करण्यात आला. त्यामुळं हा मोठा अपराध अमेरिकेमध्ये मानला जातो. आमच्या लोकांना संभ्रमात ठेवण्यात आला, असा आरोप देखील यांच्यावर करण्यात आला, गौतम अडाणी आणि अन्य लोक जे आहेत यांच्यावर. त्यामुळे यांच्यावर हा आता खटला अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कच्या कोर्टात दाखल करण्यात आला. हे मुख्य कारण आहे मित्रांनो. त्यामुळं आता विरोधकांनी देखील गौतम अडाणीवर आणि इथल्या आपल्या बीजेपी गव्हर्नमेंटवर देखील हल्लाबोल केला की तुम्ही लवकरात लवकर या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून गौतम अडाणी यांना अरेस्ट केलं पाहिजे. जर गौतम अडाणी यामध्ये गुन्हेगार निघाले, त्यांच्यावर जे आरोप करण्यात आले ते जर आरोप सत्य निघाले, तर भारतासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटतंय की नेमकं या प्रकरणामध्ये सत्यता कधी बाहेर येईल आणि खरंच गौतम अडाणी यांनी हा स्कॅम केलाय का? याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. प्रत्येकाला हे नेमकं प्रकरण काय हे देखील समजलं पाहिजे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा नवीन आला असेल तर, आणि अन्य व्हिडिओ देखील, राजकीय व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर बनवतोय, ते देखील तुम्ही बघू शकता. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.